हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे सर्व. आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ता मी चालली आमच्या दुकानामध्ये, कारण की आम्ही लावले दुकानात खूप सारा माल विकायला गुढीपाडव्याचा. आम्ही घाटे लावलेले आहेत आणि आंब्याची पाने, त्यानंतर कडुलिंबाची पाने. तर त्यासाठी आत्ता वाजले 6:30 आणि मी चालली सासूबाईंसोबत दुकान लावायला. तर 6:45 वाजलेले आहेत आणि हे बघा एवढं सामान लावून झालेलं आहे. घाटी, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि हे आहेत गुढी आहेत. काल थोड्या गेल्यात, आज तर आता झाली आमची दुकान लावून तयार. तर आत्ता वाजले 7:30 वाजलेले आहेत आणि मी आले घरी, कारण की मला आवरायचे गुढी लावायची घरच्या बाहेर. तर इथे आहे साडी आहे, नारळ, घाटी हे आहेत, कडुलिंबाचा पाला आणलेला आहे. आणि आता मी गुढी धुते. तर गुढी बाहेर आहे. इथं आहे गुढी, काल आणली आम्ही रात्री. तर आता हे मी धुवून काढते पाण्याने स्वच्छ. गुढी धुवून झाले, आपण धुया अंगण. तिथे मी कलश तयार केलेला आहे, हळदी लावून स्वस्तिक काढलेला आहे. आणि आता ही साडी, त्या साडीची एकदम मस्त अशी साडी घेतलेली आहे. हा आहे ब्लाउज पीस. तर हे आणले आमच्या मिस्टरने ताट. मम्मी शंभू, आपण दोघं करू. दे इकडे दोरा, दे बांधायला. थांब. नारळ नंतर फोडायचं सगळ्यात शेवटी. सगळ्यात शेवटी गुढी लावली ना की नारळ फोडायचं, आत्ताच नाही. शंभू पडशील, खाली ठेव. शंभू खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव, ठेव खाली. हे आंब्याचा ढाळा, हे कडुलिंबू आणि हे दोरत.
शंभू ओढू नको बाळा खाली, ओढायचं नाही. शंभू मोठी सुतळी आण, आपण बांधू इथं. मोठी सुतळी आण, ते पिवळी दोरी आण. हा दोरी आण. इथे झाली आमची गुढी लावून तयार आणि चाळीत सुद्धा लावलेली आहे बघा. इथे आहे, इथे आहे. आणि मंदिरामध्ये चालली आहे आरतीची तयारी. तर इथे काढते मिष्टी रांगोळी. शंभूचं बघा काय चाललंय. काय चाललंय रे? दोरे गोळा करतोय. कशाला कशाला कापू? काप ना मग, तू काप. चल मी तुला शिकवते कसं कापायचं. हा घास इथं, घास तिथं, घास घास घास, जोरात घास, घास जोरात जोरात जोरात. ताण तिकडं, ओढ ओढ, हे ओढ. का मंदिरामध्ये आरती चालू झाली. लाईट गेली त्यामुळे दिसत. हा पतंग उडव, पतंग उडव. छान छान काढली मिष्टी. छान आहे. आमच्या घराच्या बाहेर हे आज परत आनंदीचं फुल आलेलं आहे. ते छान दिसते बघा. आणि इथे पण उमलायला लागलंय. भरपूर कळ्या आल्यात ह्या इथे. काय रे? हा शंभूच्या मोबाईल मध्ये फोटो काढतो शंभू गुढीचे. छान. आंघोळ नाही केली अजून, पारूस आहे. चल आंघोळीला चला. शंभूने आंघोळ नाही. थांब 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 थांब, नको काढू मशीन. हे आता आम्ही फुल तोडलं आणि हे आम्ही आता मिष्टीने मला किती छान फुलांची रांगोळी केली. मिष्टी हे पण ठेव तिथं मध्ये ठेव. बरोबर. हां छान छान. खाली फोडायला लागेल फरशीवर.
आत्ता वाजलेत 11. मिष्टीला अभ्यासाला बसवली आहे, ड्रेस चेंज केलाय. शंभू इथं करतोय नाश्ता आणि आता मी करणार आहे स्वयंपाक. तर आज काहीच बनवलेलं नव्हतं आणि इथं बेसिंगमध्ये भांडी पडलीत घासायची. तर सर्वात आधी मी आता हा कालचा रात्रीचा शिळा भात आहे त्याचा मी तिखट भात करते नाश्त्याला आणि त्यानंतर मग नैवेद्य बनवणार आहे. तर हा झाला रात्रीचा भात परतून तयार आणि मी देते मिष्टीला नाश्ता करायला. बघा एकदम मस्त असं भजीचं पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि आता मी करायला घेणार आहे वरण. ती सगळी भांडी घासून झाली आहे आणि ते मी बनवली आहे बटाट्याची भाजी. त्यानंतर वरण बनवलेलं आहे, तेल गरम झालंय आणि आता मी तळते पापड आणि त्यानंतर भजी तळणार आहे. तेल खूप गरम झालंय. असेच आता मी बाकीचे पापड तळून घेते. तेल भरपूर साखर आता मी भजी तळून घेते. हे भजी पापड तळून झालेत आणि आता मी करणार आहे पुऱ्या. तर इथे पीठ ठेवलेलं आहे आणि आता मी भांडी मांडते सगळी आणि इथे मग पुरी करायला घेते. हे झाल्या पुऱ्या तयार. आता मी तळायला घेते. वाव वाव मस्त फुगले. असं मी आता लाटत जाते आणि पुऱ्या बाकीच्या तळून घेते पटपट. तर आता या ठिकाणी मी सर्व नैवेद्य भरती आहे. तर आज मी पुरी, श्रीखंड, भात, वरण, भजी, पापड असं नैवेद्य बनवलेला आहे. तर ते बाकीचं मी असंच भरून घेते सर्व. तर हे बघा अशा प्रकारे संपूर्ण नैवेद्य भरून झालेला आहे आणि मी चालली आता मंदिरामध्ये. चल ना. कुलूप काढ.
आजचा पुढे ठेव देवीच्या इथे. तांब्यान आता गणपती बाप्पाला ठेव एक नैवेद्य घातला उचलून. एक नैवेद्य उचलून गणपती बाप्पा. कोण अभ्यास करतो इथं? तिथं गणपती बाप्पाला ठेव. पाणी फिरव, पाया पड. खाली ठेव, पाडू नको खाली. इथे ठेव एक. हळू, गडबड नको करू. महादेवाला ठेव. इथे ठेव. आता गाईला चार. वाघाला ठेवलं ना. आता गायला चार. गायला चार. चला. आणि डॅडीने किती छान पूजा केली आहे बघ. मस्त केलेत हात. आणि एक इथे ठेव. मस्त केले. हा पाठव. हार छान केले. चला आता घरी. आता घरच्या देवांना पाठ नको करू. तोंड करते. पडली. कशी काय पडली? हा, दोरी नीट बांधली नाही. पडली. ओ ते पडलं ना मग. अशी गुढी पडली. तर इथे गुढी लावली होती आम्ही सकाळी. आणि तिला काही सपोर्ट नव्हता. दोरी व्यवस्थित मला बांधता आली नव्हती. हो पडलं. आणि नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे. आणि खूप जरा जोराचा वारा आला. खूप नाही, थोडासा जोराचा वारा आलाय. तर आत्ता हे बघा गुढी बांधली आम्ही. मगाशी सकाळी इथे बांधली होती. आणि मगाशी वारा आला. तर इथं सपोर्ट काहीच नाही आहे. त्यामुळे ती त्या साईडला पडली. आणि आता इथे तुळशीला थोडीशी टेकन लावून इथं गुढी बांधली आहे. तर हे बघा वाऱ्यामुळे पडली, दुसरं काय नाही. शंभूसारखं हलवत होता त्यामुळे. आता परत व्यवस्थित बांधलेली आहे. फक्त वरती बांधली, सकाळी खाली बांधली होती. काय करतो शंभू?
काय करतोस? देव बाप्पा करतो. पेटती का? पेटती का? बास बास लावून टाक शंभू. बास की बास. बास भाजल रे शंभू. लाव. देख मी लाव. मी लाव का? लाव लाव. हा फुल फुल ते रात्री उमलणार आहे आज. उद्या उद्या उद्या. आणि हा काल आणलेला पाला विकायसाठी आणलेला, तर हा असाच पडलेला आहे, विकला गेला नाही. हा लाव अगरबत्ती लाव. लागली का? दे इकडे मी लावते. दे दे मी लावते. मी लावते. दे दे इकडे मी लावते. दे ना. ऐकतो का बघा शंभू? ऐकतो का बघा? भाजल. दे इकडे. दे इकडे मी लावते. दे ना. किती वेळा म्हणते दे दे दे. ऐकतोय का? भाजला शंभू. मी जाते घरात. बाय. मी जाते आता घरात. लागली लागली. भाजलं ना? भाजलं ना? भाजू दे भाजू दे. ऐकत नाही ना मम्मीचं. झालं ना? भाजलं? भाजलं का? बघू कुठे कुठे भाजलं बघू. कुठे भाजलं? क्रीम लाव. क्रीम लाव. तिथं साल्ट निघालं. बॉडी तुला चालू केलं का? हो. बंद. तर आता वाजले संध्याकाळची 6:15 आणि आम्ही काढतात आमची गुढी. सकाळी इथं बांधली होती खाली.
ड्रायमध्ये टाकायचं ह्यांची विकाय ह्यांची विकाय तुम्ही त्या मुलाला पण दे त्या मुलाला गेला तर नाही